श्री स्वामी समर्थ मंडळी. तर बघा सकाळ सकाळी ना दळण टाकायला गेली होते मी आणि इथं एवढी छान फुलं होती ना त्यामुळे मी शूट केलं. त्यानंतर इन्स्टिट्यूटला अचानक बोलवलं पण होतं. आज ना 12:30ला चालले कारण मॅमने अचानक बोलवले काहीतरी काम आहे त्यांचं. तर चला बघू. तर बघा इन्स्टिट्यूटमध्ये ना फोटोशूटसाठी बोलवलं होतं. तर इथं बघा मुलांचा फोटोशूट व्हिडिओ क्लिप्स वगैरे काढायचं काम चालू होतं आणि सुंदर असा ओम बनवला होता. माझ्या काय मोबाईलमध्ये जास्त कॅप्चर झाला नाही. त्यानंतर इन्स्टिट्यूटमधून आल्यानंतर बघा माझं खात काम चालू होतं, कारण परत एकदा मला ना इन्स्टिट्यूटला जावं लागणार होतं. 2 ते 4 माझा क्लास असतो त्यामुळे. तर बघा इथं माझं काम चालू आहे. काम एवढं झालं होतं माझं, जास्त काय काम झालं नाही तरी पण मी प्रयत्न करत आहे पटपट करायचा आणि मटेरियल पण संपलं आहे बऱ्यापैकी माझं. लगेचच झाला इन्स्टिट्यूटला जायचं टाईम त्यामुळे आता चला म्हटलं काय पावडर वगैरे लावायची करत नाही आहे तरच म्हटलं तोंड फक्त पुसून घ्यावं आणि जावं कारण टाईम बघितलं असेल तुम्ही माझी रांगोळी केवढी झाली त्यामुळे टाईमचं मॅनेजमेंट करावं लागते. चला भेटू इन्स्टिट्यूटमध्ये. मी आले इन्स्टिट्यूटमध्ये तर आता आज जाणार आहे. तर बघा पिस्त्याचे जे वरचे कवर असतात तर ते लेकरांनी मला दिलते आणि याच्यापासून ना मी क्राफ्ट लवकरात लवकर बनवणार आहे. आणि हा इरेझर तर ना मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितला. आता एवढं आयुष्य गेलं आमचं पण पांढऱ्या इरेझर शिवाय आतापर्यंत आम्हाला काही इरेझर नव्हता. त्यानंतर बघा मी मार्केटला निघाले होते आणि तुम्ही म्हणताल की ही सारखीच मार्केटला जाते, तर तसं नाही. मी काही लई मोठी बिझनेस वुमन नाही, खूप पैसा इन्व्हेस्ट करू शकत नाही. मी थोडं थोडं मटेरियल आणते, अर्धा किलो किंवा 1 किलो असं उलन आणते. तर काही लय मोठा गैरसमज करून घेऊ नका, मी काय बक्कळ असा पैसा नाही कमवत, तर कमीच कमवते. त्यानंतर बघा माझ्या फ्रेंडचा बड्डे होता त्यामुळे केक घ्यायला गेलो होतो आम्ही. एक केक घेतला आणि घरी आल्यानंतर फ्रेंडचा बड्डे वगैरे सेलिब्रेट केला. चला मंडळी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.